राज्याच्या प्रशासनात आता मराठी भाषेचा वापर अनिवार्य करण्यात आलाय। मराठी भाषा धोरणाच्या शिफारशीची अंमलबजावणी करण्याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलाय। त्यामुळे आता कार्यालयात मराठी भाषेत संभाषण न केल्यास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात काय नियम करण्यात आलेले आहेत। आता मराठीतच बोलावं लागणार। आदेश हा नेमका कोणासाठी आहे? सरकारी कार्यालयांसाठी हा आदेश काढण्यात आलाय। सरकारी कार्यालयांमध्ये सुद्धा हाच आदेश लागू असेल। तर सरकार अनुदानित अशा संस्थांमध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हा नियम लागू असेल। महानगरपालिकांसाठी सुद्धा हाच नियम लागू असणार आहे। तर सहकारी सोसायट्यांसाठी सुद्धा हाच नियम लागू असेल। सरकारी महामंडळांमध्ये सुद्धा मराठीतच बोलावं लागेल। गेल्या काही काळामध्ये आपण बघतोय अशा घटना वारंवार घडतात। तक्रार कुठे करू शकता? सर्व प्रस्ताव, सूचना, आदेश मराठी भाषेतच हवेत। तर प्रत्येक कार्यालयात मराठी सक्तीची सूचना तसे फलक लावणे अनिवार्य असेल। जो कर्मचारी पालन करणार नाही त्याच्यावरती कडक कारवाई केली जाईल। तर संबंधित कर्मचाऱ्यांची तक्रार ऑफिसच्या प्रमुखाकडे ते करू शकतात। तर कशाला वगळण्यात आले? राज्याबाहेरील कोणी कामासाठी आलास तर मराठीत संवाद अनिवार्य नाहीये। परप्रांतीय जे आहेत त्यांच्यासाठी हा नियम जो आहे तो शिथिल करण्यात आलेला आहे। मात्र यापूर्वी मराठी भाषेवरून, मराठी बोलण्यावरून बरेच वाद उत्पन्न झालेले आहेत।